नमस्कार मंडळी, आज आपण एका अशा पवित्र आणि धार्मिक ठिकाणी भेट देणार आहोत। त्या ठिकाणी एक मंदिर स्थापन केलेलं आहे आणि ते मंदिर एकमेव आपल्या भारतातच आहे आणि एकाच ठिकाणी आहे। तुम्हाला ते मंदिर भारतामध्ये इतरत्र कुठेही पाहायला भेटणार नाही, असाच एक ठिकाण आहे। म्हणून मी तुम्हाला आज त्या ठिकाणी ते ठिकाण दाखवण्यासाठी तुम्हाला मी नेणार आहे। आणि ते ठिकाण आहे आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये, नांदेड जिल्ह्यातील मुखेड शहरामध्ये। मुखेड शहरापासून जास्तीत जास्त 4 ते 5 किलोमीटर अंतरावर तुम्हाला ते स्थान बघायला पाहणार आहे आणि ते मंदिर आहे श्रावणबाळाचं। ज्या ठिकाणी श्रावणबाळाच्या आईवडिलाची समाधी आणि श्रावणबाळाची समाधी असं तिघाची एकत्र समाधी आहे, त्या ठिकाणी हे श्रावणबाळाचं मंदिर स्थापन करण्यात आलेलं आहे। श्रावणबाळ हे कोण होते हे आपल्याला प्रत्येकालाच माहिती आहे, तरी देखील ज्यांना माहिती नाही त्यांना मी थोडक्यात सांगू इच्छितो की रामायणामध्ये याचा उल्लेख आहे की श्रावणबाळाला आपण एक आईवडिलाचं एकनिष्ठ सेवा करणारा आणि आईवडिलाप्रती कर्तव्यदक्ष मुलगा म्हणून आपण तिला ओळखतो। रामायणात त्याचा उल्लेख पाहायला भेटतो की रामायणामध्ये राजा दशरथ शिकारीसाठी गेलेला होता आणि इकडे श्रावणबाळ आपल्या अंध आईवडिलांची सेवा करत होता। मग त्या आईवडिलाला असं वाटलं की आपण एकदा काशीला भेट द्यावी। पूर्वी काशीला भेट देणं खूप चांगलं म्हणायचं, आयुष्यात एकदा तरी काशीला भेट द्यावं असं प्रत्येकाला वाटत होतं। म्हणून त्यांनी आपल्या पुत्राप्रती श्रावणाला असं सांगितलं की श्रावणबाळा मला काशीला भेट द्यायची आहे। मग श्रावणबाळाने विचार केला, ठीक आहे म्हणला, कारण आई वडिलाचं कुठलंच म्हणणं तो टाळत नव्हता। मग ते न्यायचं ठरलं, पण न्यायचं कसं त्यांना, ते तर व्यवस्थित म्हणजे चालता येत नव्हतं, त्यांना दिसत नव्हतं। मग त्यांनी एक कावड तयार केली, कारण त्या काळात तर गाडी घोड्या काही पण नव्हत्या। मग ती कावड अशी तयार केली, एक कावड म्हणजे तुम्हाला माहिती असेल की एक तराजू सारखी असते, दोन्ही साईडला माणसं बसता येईल असं असतं। एका साईडला वडिलाला, एका साईडला आईला तुम्ही बसवलं आणि तीर्थक्षेत्राला म्हणजे काशीला निघाला। पण काशीला निघाल्यानंतर अंधार पडत आला आणि अंधार पडल्यानंतर त्यांना तहान लागली होती त्यांच्या आई वडिलाला। मग त्यांनी म्हणले, श्रावणा मला तहान लागलेली आहे। मग ठीक आहे म्हणला तो, कावड त्या ठिकाणी टेकवला आणि पाण्याच्या शोधामध्ये निघाला आणि प्रत्येक ठिकाणी जाताना तो आपला रस्ता चुकू नये म्हणून तो गवताला गाठी मारत जात होता। जात 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 त्याला एक तलाव दिसला आणि त्याच तलावापाशी राजा दशरथ शिकारीसाठी बाण धरून बसला होता। अंधाराची वेळ होती, अंधार पडलेला होता आणि पाण्याचा आवाज आल्यानंतर आपण बाण सोडायचा, म्हणजे त्यांना वाटत होतं की एखादा प्राणी पशु पक्षी कोणतरी येईल, आपण त्याची शिकार करूया। पण त्या टायमाला झालं असं की श्रावणबाळ आपल्या वडिलांसाठी पाण्याच्या शोधात तिथं आलेला होता आणि तो कमंडलू त्यानं असं पाण्यात बुडवला की पाण्याचा आवाज आला, बुडबुड बुडबुड। राजा दशरथाला वाटलं की ते प्राणीच आलेला आहे किंवा एखादा पक्षी आलेला आहे आणि त्या आवाजाच्या दिशेने तो बाण सोडला। झालं असं की तो लागला बाण श्रावणाला, कारण आवाजाच्या दिशेने बाण सोडला होता आणि श्रावणबाळ सगळा रक्तबंबाळ झालेला होता। तो आवाज आला त्याचा, आई म्हणून जोरात। राजा दशरथ तिथं आला, त्याला कळलं की बाबा माझ्या हातानं निष्पाप माणसालाच बाण लागलेला आहे। तो गेला बाळात, त्याने सांगितलं मी श्रावणबाळ आहे, माझ्या आई वडिलांसाठी मी इथं पाणी न्यायला आलो होतो, पण तुमचा बाण मला लागलेला आहे, तुम्ही असं काय केलं? त्याने म्हणला, बाळा मी चुकून लागला, कारण मी प्राण्याच्या शोधात तिथं आलेलो होतो शिकारीसाठी, तुला लागलेला आहे तो बाण। त्याने म्हणला, ठीक आहे, झालं ते झालं, पण माझे आई वडील तहानलेले आहेत, तुम्ही त्यांना एवढं पाणी नेऊन दिलं तर खूप बरं होईल। त्याने म्हणला, ठीक आहे, मी तुम्हाला पाणी नेऊन देईन तिथं। आणि इकडं श्रावणबाळाने प्राण सोडले। मग तो राजा दशरथ पाणी पाजवायला श्रावणाच्या आई वडिलाजवळ गेला आणि
म्हणला पाणी घ्या, आईवडील त्यांच्या आईवडिला ओळखू आले की आवाज आपल्या श्रावण बाळाचा नाहीये. म्हणलं तू कोण? आणि तो म्हटला मी राजा दशरथ. तू कसं काय आला? माझा मुलगा श्रावण कुठे आहे? तो सांगितला त्याने असा असा प्रकार झालेला आहे की माझ्या हाताने तो चुकून त्याला बाण लागले आणि तो तिथेच गेला. तो मग त्या ठिकाणी खूप त्यांना राग आला आणि त्यांनी म्हटले की मी पाणी पिणार नाही, काय नाही, मी असेच प्राण सोडील, पण मी पाणी पिणार नाही आणि तुला मी श्राप देतो की जसं मी पुत्र वियोगाने मरतो आहे तसं तू पण पुत्र वियोगाने मरशील. तू तुझ्या प्राण जायच्या टायमाला तुझ्याजवळ एकही पुत्र असणार नाही, असं म्हणून त्यांची प्राण सोडले. आणि ज्या ठिकाणी त्यांनी प्राण सोडले त्याच ठिकाणी त्यांची समाधी आज तिथं बांधलेली आहे. त्याच ठिकाणी श्रावण कावळ मंदिर म्हणून मुख्य इथं स्थापन केलेलं आहे. आज तेच मंदिर आपण आज पाहत आहोत. हे श्रावण बाळाचं एकमेव मंदिर आहे भारतामध्ये, एकमेव मंदिर असं आपण स्थापन केलेलं आहे. मुकडवाशाने स्थापन केलेलं आहे ते एकमेव मंदिर, तेच आपण आज पाहत आहोत. या मंदिराकडे पाहून आपल्याला थोडंसं विसावा तिथे घ्यावंसं वाटतं, आपल्या कर्तव्याची जाण वाटते. आणि हे मंदिर एका निसर्ग सानिध्यात वसलेलं आहे, आपण पाहतच आहे. तिथं खूप शांत वाटतं. त्या मंदिराला पाहून, श्रावणबाळाच्या मूर्तीला पाहून आपल्याला कुठेतरी कर्तव्याची जाण होत असते. आज आपण पाहतो की आपण आईवडिलाचा आदर कोणीही करत नाहीये, तर असे मंदिर व्हायला पाहिजेत. या कथा इतरांना कळायला पाहिजेत. तर मी सर्वांना तुम्हाला विनंती करतो की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. प्रत्येकापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे, कळायला पाहिजे की आपल्या भारतामध्ये श्रावण बाळाचं पण मंदिर आहे आणि ते कुठं आहे, ते मुखेड शहरामध्ये आहे. त्यामुळं प्रत्येकाला विनंती आहे की व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करा. धन्यवाद.